पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सदुर्जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। आद्य क्रमांक 12 ओळी क्रमांक 106। मग जे जे का निमिख देखील माझे सुख तिथले आरोचक विषयी घेल जशा शरत्काळ लू रिगे आणि सरिता ओटू लागे तसे चित काढेल वेगे प्रपंचनी। मग पुणे वे होणे जैसे जशी बिंब दिसे दिसे हरपतांसे नाहीची होय तसे बघा अंतोनी निघता चितमद माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल। अगा अभ्यास योगू म्हणिजे तो हा एकू जाणिजे येणे काही न निपजे येसे नाही पै अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विषकी आहारी पडे समुद्रे पाय वाट जोडे एकी वाग्रम थोकडे अभ्यासे केले म्हणून अभ्यासासी काहे सर्वता दुष्कर नाही या लागी माझ्या ठाये अभ्यासे मिळ। अभ्यास समर्थोसी मत कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि पूर्वं सिद्धी मम वापससी। का अभ्यास आहे लागे कसो नाही तुझ्या अंगे तरी हासी जया बागे तैसाची आस इंद्रियना कोंडे भोगातेना तोंडे अभिमानून स्वंडे स्वजातीचा कुळधर्म चाळे विधी निषेध पाळे मग सुखे तुझ सरळे दिले आहे परिमने वाचा देहे तसा जो व्यापारो होये तो मी करीतो आहे न म्हणे करणे का न करणे हे आगवीचे तोची जाणे विश्वचळ तसे जेणे परमात्मेने उन या पुरियाचे काहे वरून दे आपल्या ठाये स्वजाती करून घे जीवित्व आपले माळे जेवते नेले तेवते निवांतची गेले त्या पाण्याचे केले व्हावे गा म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती हे ओझी नेघे मते अकंचितवरती माझ्या ठाये एरवितरी सुबटा उजूका वाटा ऋतू काय खटपटा करीतो असे आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे निवांतचे अर्पिजे माझ्या ठाये ऐसे आमद भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझे ऐसी अथैदप शक्तोसी कर्तुम मधुगमाशितः सर्व कर्म फल त्यागम तत कुरु यतात्मवान। ना तरी हेही तुझं निद्वे कर्म मज तरी तू गा बुझ पंडकुमारा बुद्धीचे पाठी पोटी कर्माधिका शेवटे माते बांधे किरटे दुवाड जरे तरी हेही असो कांडे माझ्या तिसो परी संसतीसी वसो बुद्धी तुझे आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे त्यांची ते फळे त्याजूच जाय वर्षा वेले लोटती फळे आले त्या सांडणी पजले कर्मे सिद्धे परी माते म्हणे धरावे काम विदिशे करावे हे काय नको आगवे जाऊ दे शून्य खडकी जशी वर्षिले कागे माझे पेरले कर्म माने देखिले स्वप्न जैसे आत्मदेच्या विषयी जीव जैसा निरभिलाशे तैसा कर्मी अशेशी निष्काम होये मनीषे ज्वाळा जैसे वाया जाय आकाशे क्रिया जिरोदे तैसे शून्या माझे अर्जुन हा फल त्यागो आवडे किर असलगू परी योग माझी योगो दुरेचा हा येणे फल त्यागे सांडे ते कर्म न विरुढे एक वेळ वेळू धाडे वंजे जैसी तसे येण्याची शरीरे शिर येणे सरे किंवा येर धारे शिरा पडे पयाभ्यासाची पावटे ठागे ज्ञान किरीटे ज्ञाने ये जे भेटे ध्यानाची मग ध्यानाशी खेव तिथे आगवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दूर टाके कर्म जेत दुरावे तिथे फल त्यागो संभव त्यागास्त वांगवे शांती सगळी म्हणून या वया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती म्हणून अभ्यासूची प्रसूती करण्यात श्रेयो हि ध्यानभ्यासात ज्ञानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागाच्छन्तिरंतरम अभ्यासोनी घन पतामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषे मग कर्मफल त्यागो तो ध्यानापासून चांगो त्यागावनी भोगो शांती सुखाचा तसे या वाटा हिची पेना सुबाटा यांचा माझी वाटा ठाकिला जेने अद्विष्टा सर्वभूतानां मैत करुण एवच निर्मो निरहंकार सम दुःख सुख क्षमी जो सर्वभूतांच्या ठाये तुझ्या ते जे काहे आप परू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरिजे अधमाते अविरिजे हे काही नेनिजे वसुधा जेवे कारायचे देह चाळू रंका पर्वते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राण पैगा गाजी तरशा हरू का व्याघ्रा विष होवणे मारू ऐसे नेचे गा करू तो जैसे तशी आगवियाची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेची दात्री आपणची जो आणि मी हे भाषण नेणे माझे काहीच न म्हणे
सुख दुःख जाणे नाही जया तेवी क्षमे लागे प्रसी पवाडू वांगे संतोषाव संगे दिले घर संतुष्ट सततम योगे यथात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्त समे प्रिय वार्षे विना सागरो तैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरुपचारो संतोषिजो वाहुनी आपली आन द्रिजो अंतकरण निश्चयासाचपण जयाचिने जो परमात्मा दोन्ही बैसवणी एक्यासने जयाच्या हृदय भवने विराजते ऐसा योग समृद्धी होणी जो निर्विधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाये आतू बाहेरी योगो निर्वाळलेली आहे सांगू तरी माझा अनुरागो सप्रेम जया अर्जुना गा तो बघतो तोची योगी तोची मुक्तो तो वलभा मी कांतो ऐसा पडिये हे ना तो आवडे मग जीवाचिनी पाडे हे येत तोकडे रूप करणे तरी पर्यंताची कहाणी हे बोलीची भारणे हे तवन बोलणे परी बोलवी श्रद्धा म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे आता असो हे किरटे पै प्रेमाच्या गोष्टी दोन आता उठे आवडी गा तया ही वरी विपाये प्रेम समाध्या होये ते ओडिसी आहे कंटाळे मग म्हणून गा आपण सुता तुझी प्रिय आणि तुझी श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो बलिया सुका मिनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देऊ मग म्हणे जाण तय भक्ताचे लक्षण जय आम्ही अंतकरण बैसो घाली यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते चय हर्षामर्ष भयोग वैर्मुक्तो यस्च मे प्रिय तरी सिंधुचिने माझे जलचरा भय नुपजे आणि जलचरी नुपगे जे समुद्र दैसा ते वनमते जगे जयाची खंती न लगे आणि जयाचिने अंगे नशिने लोको किंबहुना पांडवा शिर त्रिर जैसे अवयवा तसा अनुपे जीवा जीवपणे जो जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजन विना ऐसा द्वंद्वनिमुक्तो भयो द्वेग रहितो याही वरी बघतो माझ्या ठाई तरी तयाचा गा मज मोहो काय सांगतो पडी यावो हे असो जीवे जीवो माझोनी तो निजानंदे झाला परिणामो आयुष्य आला पुणे ते झाला वलभुजो अनपेक्ष सुदीर्दक्ष उदासीनो गतव्यत्त सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तस्य मे प्रिय जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रेगावा तुकाशी चढावा जयाची असणे मोक्षदेवनी उदार काश होय किर परी वेचावे लागेशर ती गावे हे म्हणतो दोष खाये परिजीविताची हानी होये तसे शुचित्व नव्हे सजनाचे शुचित्वे शुची गांग होये आणि पाप तापही जाये परी तेथे आहे बुडणे एक खोले पारून येणे तरी भक्तीनं बुडीजे रोकडाची लाहीजे न मरता मोक्षो संताचिनी अंगलंगे पापा तेजने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे म्हणून असो जो ऐसा सुचिते तीर्था कुवासा जेने उरंगिविले दिशा मनोमळ आणतो बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळो आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो व्यापक आणि उदास जसे का आकाश तसे जयाचे माणस सर्वत्र गा पोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्या क्रमांक 12 ओळी क्रमांक 106 ते ओळी क्रमांक 180 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.